सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्दसाधी आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गोड दिवस या अगोदरचे 66 एपिसोड आपल्या शब्दसाध्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. कृपया ते जाऊन नक्की पहा. भाग 67. शेवटी एकदाची प्रियांश आणि प्रियाला ज्या गाडीची प्रतीक्षा होती ती गाडी आली आणि प्रियांशला निदान आता त्या रेल्वे स्थानकावरील त्या सर्व पुरुषांच्या प्रियाला बघणाऱ्या त्या नजरेला प्रतिकार करावा लागणार नाही असे वाटले. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि गाडीमध्ये ते दोघेही घुसले. एजन्सीवाल्यांनी त्यांची सोय अतिशय चांगली केलेली होती. त्यांचं कंपार्टमेंट अगदी वेगळं होतं. त्यांच्या दोघांशिवाय त्या कंपार्टमेंटमध्ये कोणीच नसणार याची खात्री त्यांनी करून घेतलेली होती. त्या कंपार्टमेंटला दरवाजाही होता, खिडक्यांना पडदेसुद्धा होते आणि सीटवर 2 बेडशीट, 2 चादर, 2 पिलो, 2 रुमाल अशी व्यवस्था करून ठेवलेली होती. त्या दोघांना त्या रेल्वेच्या त्या प्रवासात सुद्धा जवळीकता साधता येईल, प्रायव्हसी ठेवता येईल याची काळजी घेतली होती. किंवा रेल्वे प्रशासनानं सुद्धा तशा गाड्या त्या हनीमून कपलसाठीच बनवलेल्या आहेत. चला आता निदान माझी बायको फक्त मलाच दिसणार आहे, बाकी कोणीच तिला बघू शकणार नाही याची खात्री प्रियांशला झाली होती आणि तो निश्चित होऊन गाडीत बसला आपल्या सीटवर. प्रिया खिडकीमध्ये तिच्या सीटवर आणि तिच्या समोरच्या सीटवर प्रियांश. खिडकीमध्येच प्रिया खिडकीमधून बाहेर बघण्याचा प्रयत्न करत होती आणि तिला तसे करत असताना प्रियांश तिला बघून बाहेरच्या कोणत्याच नैसर्गिक दृश्याकडे बघण्याचा मोह नव्हता. फक्त आपल्या बायकोला तसे बाहेरचे दृश्य बघताना तिला होणारा आनंद याला सुखावून जात होता. रेल्वे गाडी सुरू झाली आणि बाहेरचे सर्व काही दृश्य आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेण्याचा प्रयत्न प्रिया करू लागली. काहीतरी अचानक तिच्या मनात आले आणि ती म्हणाली, आपल्या इथे दुसरी कोणीच येणार नाही? फक्त आपण दोघेच असणार आहोत का? हो, आपण दोघेच इथे असणार आहोत. तिसरा कोणताच व्यक्ती इथे येणार नाही आपला पूर्ण प्रवास संपेपर्यंत. फक्त आपण दोघेच. प्रियांश बोलत असताना सुद्धा त्याच्या आवाजामधला मधाळपणा प्रियाला जाणवत होता. प्रिया, तू याआधी कधी अशी रेल्वे गाडीत बसली आहे का? प्रियांशने विचारले. हो, अनेक वेळा बसली आहे, परंतु या अशा कंपार्टमेंटमध्ये आज पहिल्यांदाच. थोडं अवघडत प्रिया म्हणाली. पुन्हा बाहेर बघू लागली. गाडीने चांगलाच वेग घेतलेला होता आणि बाहेरचे दृश्य फार वेगानं पळत असताना ते बघत असताना काय तिला मज्जा वाटत होती. ती तशी बाहेर बघत होती आणि तिच्या अंगावरचा तो फ्रॉक तिच्या गुडघ्यांच्या थोडा खाली होता, परंतु बसल्यामुळे तो कधीकधी त्या गुडघ्यांच्या वरही निघून जात होता. प्रियाचे भान नसायचे. चोरून प्रियांश तिच्या त्या उघड्या गुडघ्यांकडे आणि त्या सुंदर मनमोहक तिच्या मांड्यांकडे बघायचा आणि जसे प्रियाचे लक्ष गेले तसे पटकन तो पुन्हा बाहेर खिडकीकडे बघू लागायचा. आपल्या नवऱ्याचे खरंच आजपर्यंत कधीच असं कुणाला बघितलेलं नसेल. मोबाईलमध्ये बघणे, टी व्हीमध्ये बघणे, पिक्चरमध्ये बघणे ते वेगळे आणि प्रत्यक्ष आपल्यासमोर एखादा व्यक्ती असा बसलेला असतो त्यावेळेस त्या पुरुषाच्या मनामध्ये काय होत असेल याचा विचार ती करू शकत होती आणि तिला ते तसे करताना फार आनंद येत होता. आपल्या सौंदर्याचा तिला गर्वही वाटू लागला होता. आपला पती आपल्या सौंदर्यामध्ये जास्तीत जास्त रस घेत आहे. अजून एका पत्नीला काय हवे असते? प्रियांश तिच्याकडे एकसारखा बघत होता. ती खिडकीकडे बघत होती. त्याला वाटले तिचे लक्षच नाही आहे आणि तो चोरून लपून तिच्याकडे तसे बघत असताना अचानक प्रियाने त्याच्याकडे बघितले आणि त्याला आता त्याचे तसे बघणे लपवता आले नाही. त्याला वाटले तिला राग येईल, पण ती रागावली नाही. तिला ते तसे बघून हसू आले. ती हसली म्हणून तोही हसला आणि हळूच उठून तो आता त्याच्या जवळ जाऊन बसला. तिने अतिशय विश्वासाने त्याच्याकडे बघितले. कंपार्टमेंटमध्ये कुणीच नाही, आपण फक्त दोघेच आहोत, प्रियांश म्हणाला. ती काहीच नाही म्हणाली. ती फक्त खिडकीकडेच बघत होती. जणू काही तो काय बोलला तिला ऐकूच आले नाही असे ती भासवत होती. प्रियांशने आपला हात हळूहळू तिच्या खांद्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याला बघायचे होते त्याने तसे केल्यावर ती काय करते, पण तिने काहीच रिॲक्ट केले नाही किंवा तिने त्याचा हातही फेकण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणजेच त्याने ठेवलेला तिचा खांद्यावर तो हात तिला कदाचित आवडत असावा. त्याने हळूहळू त्या खांद्यावरचा हात आता पुढे करत तिच्या दुसऱ्या खांद्याकडे नेला. तो इतक्या तिच्याजवळ येऊन बसला होता. त्याच्या श्वासाची गती वाढलेली होती. त्याने आपला हात जास्त घट्ट केला.
तिला आता मात्र त्याचा हात तिच्या शरीरावर जाणवला. तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले, पण त्याला विरोध केला नाही. फक्त एकदा त्याच्याकडे पाहिले, हसली आणि पुन्हा खिडकीकडे पाहायला लागली. जणू काही तिला त्याचा काहीच फरक पडत नव्हता. आपण हिला एवढ्या जोरात पकडले आहे, हिला माझ्या पकडण्याचा काहीच फरक पडत नाही आहे. माझा स्पर्शमध्ये तिला काहीच न आवडल्यासारखे वाटत नाही आहे, असे समजून प्रियांश जास्तीत जास्त सहज करू लागला. आपला दुसरा हात त्याने तिच्या मांडीवर ठेवला आणि तिच्या पायांना, तिच्या मांडीला तो हळूहळू आपल्या बोटांनी मालिश करू लागला. प्रियाला त्याचे ते तसे करणे समजत होते, परंतु तरीही ती खिडकीकडेच बघत होती. ती त्याची नजरही टाळत होती. तो फारच रोमॅन्टिक झालेला होता. ती पटकन उठली. प्रियांची समोरची सीट खाली होती. त्यावर जाऊन पटकन बसली आणि त्याला म्हणाली, आपण असंच बसणार आहोत का पूर्ण प्रवास होईपर्यंत? नाही, ती वरची सीट तुझी आहे आणि ती खालची सीट जी आपण दोघांनी बसलेली आहे ती पूर्ण सरळ करता येते आणि त्यावर एक व्यक्ती झोपू शकतो. तुझी इच्छा असेल तर आपण दोघेही झोपू शकतो, मुद्दाम त्याने जाणून तिला सांगितले. ती त्याच्या नजरेमध्ये नजर मिळवण्यासाठी घाबरत होती. कदाचित तिला लाज वाटत असावी. तू माझ्यापासून उठून लांब का गेली? त्याने तिच्याकडे बघून विचारले. सहज प्रियाने उत्तर दिले, पण तिने त्याच्याकडे बघणे टाळले. मी तुला स्पर्श करत होतो, तुला ते आवडले नाही का? तिने काहीच उत्तर दिले नाही. ती बाहेर खिडकीकडेच बघत होती. प्रिया, मी तुला काहीतरी विचारलं आहे, तो म्हणाला. तिने काहीच उत्तर दिले नाही, फक्त त्याच्याकडे पुन्हा एकदा बघितले. अगं, मी तुला काहीतरी विचारत आहे. मी तुला स्पर्श करत होतो, तुला ते आवडत नव्हते का? त्याने पुन्हा एकदा प्रेमानं विचारले. त्यात न आवडण्यासारखे काय होते? प्रिया म्हणाली. अच्छा, तर मग तू उठून अशी लांब का जाऊन बसली? प्रियांशने पुन्हा तिला विचारले. मला इथे असे सेफ नाही वाटले, तिने सांगितले. तिचे ते उत्तर ऐकून त्याला हसू आले. ती आश्चर्याने त्याच्याकडे बघत म्हणाली, आता त्याच्यात हसण्यासारखे काय आहे? इथे कोणीच नाही आहे, तू आणि मी फक्त. मग तुला सेफ का नाही वाटले? म्हणून मला हसू आले, तो पुन्हा हसतच म्हणाला. ते तसं कोणी आपल्याला करताना बघितलं असतं तर भीती वाटली, म्हणून ती घाबरत म्हणाली. काय? कसं करताना? मी केलंच काय होते तुझ्यासोबत आत्तापर्यंत? तो पुन्हा तिला विचारू लागला. तिने त्याच्याकडे बघितले आणि म्हणाली, हे असे इथे हात लावत होते तुम्ही मला. ते तसं कोणी बघितलं असतं तर माझ्याबद्दल काय विचार केला असता? त्याने ती एकदम पटकन म्हणाली. ते उत्तर त्याला मात्र खरंच विनोदासारखे होते. तुझं आणि माझं लग्न झालं आहे, कोणालाच काही वाटत नाही. जे काही वाटतं आहे ते तुलाच वाटत आहे फक्त, तो तिच्याकडे बघत म्हणाला. तुम्हाला हसू येत असेल तरी मला नाही येणार. मला नाही आवडणार ते तसं. जे चार भिंतीत व्हायला हवं ते चार भिंतींच्या आतच पाहिजे. ते असे उघड्यावर सगळ्यांच्या समोर मला नाही आवडणार, थोडी रागानेच प्रिया म्हणाली. तिच्या त्या बोलण्यामुळे प्रियांश थोडा दुखावला गेला. त्याने आपला चेहरा गंभीर बनवला आणि तो न काही बोलता खिडकीकडे बघू लागला. स्वतःला काय समजते ही? तिच्यापेक्षा सुंदर सुंदर मुली माझ्या आयुष्यात आल्या असत्या, पण मी कोणालाच लाईन दिली नाही. खरंच मला त्यावेळेस कळलं कसं नाही? कदाचित कळलं असेल पण वेळच मिळाला नाही. सगळं केलं पण तेवढं प्रेम करायचं राहून गेलं. आणि आता या वेडीवर एवढं प्रेम करतो आहे, तिला आपली कदरसुद्धा नाही. मनातली मनात विचार खिडकीकडे पाहून करत होता. ते तसे करत असताना तिचेसुद्धा लक्ष त्याच्याकडे गेले होते, पण तिने त्याच्याशी बोलणे टाळले. थोडा वेळ दोघांमध्येही अशी शांतता राहिली आणि अचानक प्रियांश तिथून उठून निघून बाहेर गेला. ट्रेन मस्त वेगानं चालू होती. प्रियांश रेल्वे डब्याच्या उघड्या असणाऱ्या दरवाजामध्ये बसला. आपल्या खिशातून एक सिगारेट काढली आणि हळूहळू त्या सिगारेटचा आस्वाद घेऊ लागला. अरे बाबा, बायको रागवेल, बघेल तर. आता नवीनच लग्न झालं आहे ना तुझं? मागून एक माणूस त्याला बघून म्हणाला. मी नाही घाबरत तिला. त्याने सिगारेटचा धूर हवेमध्ये उडवत उत्तर दिले. भलताच जिगरबाज माणूस दिसत आहे तू. नाहीतर मोठे मोठे गुंडसुद्धा आपल्या बायकोजवळ बकरीसारखे वागत असतात, तो अनुभवी आवाज त्याला सांगू लागला. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.